मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा खेळ जर समजून घ्यायचा असेल, तर मित्रांनो जीवनामध्ये काही गोष्टी आपण त्याचा अनुभव घेत आलेलो असतो आणि अशा गोष्टी ह्या वेळेत जर कळाल्या आपल्याला, तर आपलं जीवन जगण्याचा खरा मार्ग चालू होतो. तर अशा ह्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, की त्यामुळं आपलं आयुष्य हे सुंदर होऊ शकतं आणि ह्या गोष्टी जर आपल्याला वेळेमध्ये जर कळाल्या, तर समाजामध्ये जी असणारी माणसांची प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती एकदा आपल्याला समजली ना, की पुढची व्यक्ती कशी आहे, त्याच्याशी कसं वागलं पाहिजे. तर जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना काही सुधारणा करता येतात. कारण त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे असतात. आता थोडक्यात बघूया नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या. अशा काही गोष्टी असतात बघा माणसांच्या, की आपण जे आपण जनावरं पाळत असतो त्यामध्ये एक गाईचा प्रकार असतो आणि ती गाय काय करत असते किंवा म्हैस असते बघा. ही म्हैस गाय पाणी पित असते, वैरण खात असते, चारा खात असते आणि अशा प्रकारचे खाद्य खाऊनसुद्धा म्हणजेच पाण्याचं प्रमाण जसं माणूस पाणी पितो तसं गायसुद्धा पाणी पित असते. त्याचप्रमाणे तिच्याकडं निसर्गानं जी देणगी दिल्या दूध देण्याचं, ते ह्या निसर्गासाठी दूध देत असते. मग ती माणसासाठी असेल, तिच्या बछड्यांसाठी असेल किंवा समाजाच्या उपयोगासाठी असेल. सांगण्याचा उद्देश एवढाच की मित्रांनो, गाय पाणी पिते, दूध देते. त्याच पद्धतीनं दुसरी व्यक्ती जर पाहिली म्हणजेच सरपटणारा प्राणी जर आपण पाहिला, तर साप पण पाणी पितो, दूध पितो. मग त्याचं जे खाद्य असेल, मग बेडूक असेल, इतर कीटक असतील किंवा अन्य प्रकारचं त्याचं जे काही खाद्य असेल, तर पाणी पिऊनसुद्धा मग त्याची जी प्रवृत्ती आहे किंवा त्याच्या नशिबाची जी वैशिष्ट्य जे आहे, तो पाणी पिऊनसुद्धा विष ओकत असतो. सांगण्याचा उद्देश कसा होतो मित्रांनो, एक वस्तू अशी आहे किंवा एक प्राणी असा आहे की पाणी पितो आणि दूध देण्याचा प्रयत्न करतो. दुसरी साप अशी व्यक्ती आहे की पाणी पिते आणि विष देत असते. ह्यातून एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो, की माणसांच्या ज्या प्रवृत्ती असतात, काही गायीची प्रवृत्तीची माणसं असतात, काही सापांच्या प्रवृत्तीची माणसं असतात. तर ह्या माणसांना जर आपण वेळेमध्ये जर ओळखायला शिकलो, कुठल्या माणसाला पाणी पाजलं पाहिजे, कुठला माणूस आपल्या फार फायद्याचा आहे, भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. तसंच हा जो व्यक्ती आहे, ज्याला आपण पाणी पाजायला लागलो आहे, खरोखर तो विष ओकणार आहे का? आपल्या आयुष्यामध्ये पुढं तो आपल्याला त्रास देणार आहे का? अशा काही गोष्टींची जर आपल्याला मित्रांनो जाणीव झाली, तर आपल्याला आपलं जगणं हे स्वच्छ सुंदर ठेवता येतं. कारण घटना एकच घडत असते. कुठली घडत असते? इकडं गाई पाणी पित असते, इकडं सापसुद्धा पाणीच पित असतो. माध्यम एकच, पिण्याचं माध्यम एकच असलं दोघांचं, तरीसुद्धा प्रवृत्ती त्यांच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. मग अशी काही माणसं आपल्या जीवनात येत असतात, की आपण कितीही चांगलं अशा समाजातल्या लोकांसंगत जरी वागत असलो, तर एक काय देत असते, एक आपल्याला आपल्या भरभरासाठी काहीतरी गोष्टी देत असतात. आपण जसं चांगलं वागेल तसं ती पुढची व्यक्ती चांगली वागत असते. आणि एका व्यक्तीला तुम्ही कितीही जरी चांगलं वागलं, तर ती व्यक्ती चांगुलपणा तुमच्या संगत कधीही धावणार नाहीत. अशा अनेक व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात. त्यामुळं अशा व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे, की चांगल्या व्यक्ती कुठल्या, वाईट व्यक्ती कुठल्या. तुम्ही माप चांगला आहे, प्रामाणिक आहे, समाजाबरोबर चांगलं वागताय, सगळ्यांच्याबरोबर चांगलं वागताय. पण ह्या समाजातले जे प्रवृत्ती आहेत, मग ती गायीची प्रवृत्ती असेल, त्या सापाची प्रवृत्ती असेल, ही जोपर्यंत आपणला मित्रांनो समजत नाही, तोपर्यंत आपणला फार वेळ गेलेला असतो आणि मग अशा काही ह्या सापाच्या प्रवृत्तीची माणसं आपल्या जीवनात येऊन विष ओकण्याचं काम करत असतात. आपल्या पाठीमागं अनेक गोष्टी बोलण्याचं काम करत असतात. आपली चांगली चाललेली जी काय परिस्थिती असते त्याच्यामध्ये काहीतरी खोड्या घालण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे एकंदरीत ती विष ओकत असतात. त्यामुळं अशा गोष्टी आपण आपल्या जीवनात ह्या वेळेवर जर आपल्याला समजल्या, तर गाईला पाणी पाजायचं का सापाला पाणी पाजायचं, हे आपण थोडक्यात ठरवू शकतो मित्रांनो. आता ही सापाच्या प्रवृत्तीची माणसं जशी असतात, तशीच मित्रांनो जर आपण बघितलं असतं, तर कोल्ह्याच्या प्रवृत्तीची माणसं आपल्या पण जीवनात येत असतात.
एखाद्याचं घर खेडेगावात असेल किंवा रानावनात असेल, तर त्या रानावनात त्या व्यक्तीनं मग कोंबड्या पाळलेल्या असतात, मेंढ्या पाळलेल्या असतात आणि अशी कोल्ह्याच्या प्रवृत्तीची सुद्धा माणसं आपल्या जीवनामध्ये येत असतात. तो कोल्हा काय करतो, घराच्या भोवत्याने फिरतो. अचूक असं सावध असं सावधान होऊन त्या घराची सगळी पाहणी करतो आणि पाहणी करतो आणि जिथं कोंबडी कुठं असेल त्या कोंबडीला पडदिशानं कोणाचं लक्ष नाही असं बघतो आणि उचलून घेऊन जातो आणि खाऊन फस्त करतो. आता ह्या अशा कोल्ह्याच्या प्रवृत्तीची माणसं, आता आपण काय करतो बघा, जाऊन ते तिकडे एखादी कोंबडी गेल्या ना, त्या कोल्ह्याच्या कुठं पाठी लागायचं. एक तर आपलं शेतात घर असतं आणि त्या कोल्ह्याच्या पाठी लागून हाय त्या कोंबड्या पण दुसऱ्या कोल्ह्यानं जर नेल्या तर, म्हणून त्या कोल्ह्याला आपण एक माफ करून जातो की जाऊ दे तिकडे एखादी कोंबडी गेल्या ना तर जाऊन देत. कोल्हा काय करतो, एक 2-3 दिवस इकडे तिकडे गेलं की आपल्याला थोडा विसर पडलेला असतो. त्यावेळी एक तर दुसरी कोंबडी नेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा काय करतो, मेंढी पाळलेली असते, शेळी पाळलेली असते, त्या शेळीलाच नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रवृत्तीची माणसं आपल्या जीवनात जर ह्या कोल्ह्यासारखी आली तर ती काय करतात, आपण जितकं ह्या व्यक्तीनं आपण काही गोष्टी चुकीच्या वागूनसुद्धा आपण माफ करायला जातो आणि ती मग ही कोल्ह्यासारखी ही प्रवृत्तीची माणसं आपल्या जीवनामध्ये येतात. सुरुवातीला किरकोळ गोष्ट तरी आपल्याविषयी काहीतरी लांडी लबाडी करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी चुकीचं आपल्या बाबतीत करण्याचा प्रयत्न करतात. आपण जाऊन तिकडं लक्ष नाही, त्या व्यक्तिगतीनं कोल्ह्याला जसं माफ केलं तसं आपण माफ करण्याचा प्रयत्न करतो आणि ही माणसं मग फार त्याचा गैरफायदा घेतात. आणि जसं मग चांगलं आपण अनेक दिवस पाळलेलं असतं, जे मेंढी असेल, बकरा असेल, ते आपल्या आयुष्यातनं ते निघून घेऊन जातात. यातून सांगण्याचा उद्देश एवढाच मित्रांनो आहे, जसं गायीच्या प्रवृत्ती माणसं आहेत, सापाच्या प्रवृत्ती माणसं आहेत, तसं ही कोल्ह्याच्या प्रवृत्तीसुद्धा माणसं आपण आपल्या जीवनात जर आपण वेळेवर समजलं की ह्या माणसांना कुंपण घालून कुंपणाच्या बाहेरच ठेवावं लागतं. कारण ही माणसं तुम्ही हात दिलासा किंवा दारात गेलासा तर ही घरात येणारी अशा प्रवृत्तीची ही माणसं असतात आणि ही माणसं ओळखायला वेळेवर शिकलं पाहिजे मित्रांनो. कारण वेळ एकदा निघून गेली ना तर अशा माणसांना ओळखूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग होत नसतो. त्यामुळं ह्या प्रवृत्तीची ही माणसं आपण ओळखणं फार मित्रांनो गरजेचं आहे. दुसरी आपण एखादी गोष्ट पाहूया मित्रांनो. काय होतं, आपण एक प्रेमानं रानावनात राहत असतो आणि आपल्या संरक्षणासाठी एक लहान बछडं कुत्र्याचं आणलेलं असतं. लहान पिल्लू आपण पाळीव आणलेलं असतं आणि त्या पिल्लाला जरा आपण दिवसेंदिवस त्याला भात असेल, भाकरी असेल किंवा त्याचं काय खाद्य असेल, दूध भात असेल, हे त्या लहान मुलाला, त्या पिल्ल्याला घालून आम्ही मोठं करत असतो. आणि एकदा मोठं झालं की काय होतं आहे, आपण 1-2 दिवस कुठंतरी गावाला जातो आणि काय होतं, थोडंसं आपल्या काही कारणं असतं किंवा काही टेन्शन असतं, आपण गावी जाऊन परत आलेला असतो आणि दारात आल्याबद्दल तो कुत्रा ज्याला आपण लहानाचं मोठं केलेलं असतं, ज्याला आपण पोटच्या मुलाप्रमाणे वागवलेलं असतं, तोच कुत्रा काय करतो, आपल्या इतका भुकत असतो. तो काय सोडून गेला म्हणून भुकत नसतो किंवा प्रेम आहे म्हणून भुकत नसतो. तर त्यावेळी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या व्यक्तीला आपण लहानाचं मोठे केले, ज्या व्यक्ती संगत आपण आयुष्यभर चांगलं वागलो, तीच व्यक्ती जर आपण आपल्यावर जर भुकत असेल तर एक अशी गोष्ट लक्षात ठेवायची की जीवनामध्ये त्या कुत्र्याला कुठंतरी बाहेर खायला मिळायला लागले. सांगण्याचा उद्देश मित्रांनो फार मोठा यातनं आहे की ज्या व्यक्तीसाठी आपण काही गोष्टी आयुष्यभर करत आलो, ती व्यक्ती जर आपल्या विरोधात काही कारवाया करत असेल, आपल्या विरोधात जर वागत असेल आणि वेळ पडल्यानंतर ती व्यक्ती जर विरोध वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर मित्रांनो ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा की तुम्हाला आता त्या त्या व्यक्तीला आता तुमची गरज राहिलेली नाही. त्यामुळं त्यानं आता तुमच्यावर भुंकाय चालू केलेलं आहे. त्यामुळं अशी भुंकणारी कुत्रीसुद्धा आपण वेळेवर ओळखली पाहिजेत आणि ह्या व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांना मदत करायची का नाही करायची, अशी माणसंसुद्धा आपल्या जीवनात येतात. त्या माणसांनासुद्धा वेळेवर ओळखायला शिकलं पाहिजे मित्रांनो. आता ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या का घडत असतात तुम्हाला माहिती आहे का? ही
गाईचं दूध असेल, साप विष ओकत असेल, कोला कोंबड्या नेत असेल, बकरं नेत असेल आणि आपलाच कुत्रा जर आपल्यावर भुंकत असेल, तर एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची, ज्या मांजरानं उंदराला खाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतं आणि जर ते उंदीरच त्या मांजराला जर भीती दावत असेल, तर एक गोष्ट लक्षात आयुष्यभर ठेवायची, की त्या उंदराला पण कुणाचा तरी पाठिंबा आहे. मग आता कुणाचा पाठिंबा असणार आहे? ज्या घरामध्ये मांजर राहते, त्या मांजर राहते तिथंच शेजारीच कुठंतरी त्या उंदराचं असं बिळ आहे, की तो उंदीर त्या बिळात पटदिशाने जाऊ शकतो. त्या बिळाचा त्याला पाठिंबा मिळाल्यामुळे तो काय करतो, शत्रूवर सुद्धा भुंकायला किंवा भीती दावायला किंवा चिवचिव करायला मागं पुढं पाहत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, असे उंदीर पण आपल्या जीवनात येत असतात, की त्यांना कुणाचा तरी पाठिंबा मिळालेला असतो. त्यामुळे तीसुद्धा माणसं आपल्यावर चिवचिवायला लागतात, कुरकुरायला लागतात, आपल्यावर काहीतरी कुरघोडू करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं अशा अनेक प्रकारची ही जी माणसं आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि आपण जीवन सुंदर जगत असताना ही माणसं जी त्रास देत असतात, ह्या माणसाला जर तुम्ही अशा माणसांना जर वेळेवर जर ओळखलं असाल, कारण प्रत्येक माणसांची ही प्रवृत्ती वेगळी वेगळी असते, स्वभाव वेगळा वेगळा असतो आणि आपण काय करतो, आपला स्वभाव एकच असतो. आपण जे चांगलं प्रामाणिक सगळ्यांसकट वागण्याचा जे ठेकाच घेतलेला असतो किंवा स्वभावच आपल्या जन्मताच असा असतो, की कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं चांगलं चाललं आहे ना, आपल्याकडं वाईट त्याचं अजिबात करायचंच नाही, चांगलं चाललं आहे ना, सुखात समाधानानं बघायचं. एखाद्याचं माझं तरी स्पष्ट मत आहे, एखाद्याचं चांगलं करता येत नाही ना, राहू देत, पण एखाद्याचं वाईट तरी कधी आयुष्यात करायचं नाही बघा. अशा पद्धतीनं जर आपला स्वभाव असेल, तर आपणला ही माणसं समाजातली भयानक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं मित्रांनो, वेळेवर तुम्ही जर ही माणसं अशा स्वभावाची आहे, जर तुम्ही वेळेवर ओळखलीसा, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगला सुखकर मार्ग घेऊन आपल्याला जगता येत असतं. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल, तर माझी विनंती आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.